सारखं झालंय, एकदम मस्त, एकदम खावा बेस्ट झाले की नाही. बिस्किट कसले भारी कलर. त्यात काय बिस्किट काय घातलेलं नाही हा कलरवर. म्हणशीला जास्त दूध, थोडीशी साय घातल्या ताजी, मस्तपैकी कुंड्यासारखी साय. अजून 1-2 मिनिटं. हाय हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते. मस्त अशी ना ही बघा कसली बर्फी बनवली आहे मी. मस्त अजून काढायची आहे, पण काप वगैरे करून ठेवलेले आहेत. कशी बनवली हे पाहायचं आहे ना. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी आधी म्हशीचा चीक छान घट्ट होईपर्यंत शिजवून घेतला. त्यावेळेला किसून जेवढा किस होईल ना तर तेवढी पाऊण पट साखर घालायची आहे. तर आता हा बाउलमध्ये जो किस दिसत आहे हा सगळा किस मी किसून घेते अगोदर, आणि कोणत्या तरी एखाद्या भांड्यानं हा किस मी मोजणार. असा फुलवार मोजायचा, जास्त असा दाबून नाही. तर बघा हा अशा पद्धतीनं किस झालाय एवढा माझा. आता एका भांड्यानं मोजून दाखवते. इथं एक पातेलं घेतलंय मी. तर यामध्ये जेवढा मावतोय तेवढा मी असा फुलवार भरत आहे बघा किस, असं दाबून नाही भरत. तर आता हा जवळजवळ अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त आहे, म्हणजे पाऊण भांडं झालंय. तर आता यामध्ये ना एवढीच साखर घालायची आहे, किंवा थोडीशी कमी जरी घातली तरी पण चालते, पण खूप कमी घालून चालत नाही. हे बघा ह्याच पातेल्यामध्ये मी साखर मोजत आहे, आणि मी घातली आहे तेवढी साखर. अगदी किंचितशी पाऊण पटला किंचितशी कमी एवढी घातली. आता यामध्ये 1 फुलपात्र भरून एवढं मी दूध घालणार आहे, आणि हे दूध सुद्धा आखरी दूध घालणार आहे, ज्यामुळं बर्फीचं टेक्स्चर चांगलं येतं आणि खुसखुशीतपणा जो आहे ना तर तो येतो बर्फीला. आता 1 फुलपात्र भरून मी घातलंय दूध. आता हे मिश्रण चांगलं ढवळत राहायचं आहे. ह्या रेसिपीला खूप पेशन्स लागतात. जास्त वेळ खाऊ आहे ही रेसिपी, त्यामुळं एकाच ठिकाणी तर गॅसजवळ उभा राहून ही रेसिपी करण्यात काही सुद्धा पॉईंट नसतो. कारण हे मिश्रण आता पातळ होणार आहे, कारण यामध्ये दूध, साखर हे सगळं गेले. आत्ता जरी घट्ट दिसत असलं तर थोड्या वेळाने हे बघा असं पातळसर झालंय. त्यामुळं बरीचशीच मी माझ्या सभोवताली जी कामं आहेत ती कामं करत करत ही रेसिपी करत आहे. आणि मी सकाळीच अगदी अर्ली मॉर्निंग ही रेसिपी करायला घेतली, जेणेकरून तेवढा वेळ मला देता येईल. आता साधारण 1 अर्धा तास झालाय. यामध्ये आता मी वेलची पूड सुद्धा घातलेली आहे. त्यानंतर काजू, पिस्ता, बदाम याची ही 2-3 चमचे पूड घातलेली आहे. वेलची पूड घातल्यामुळे स्वाद दुप्पट वाढतो. दुधामुळे बर्फीला खुसखुशीतपणा येतो, आणि जास्त दिवस टिकणारी अशी ही बर्फी बनते. साधारण 8 ते 10 दिवस आरामात टिकते, कारण यामधला पाण्याचा अंश पूर्णपणे काढून टाकला जातो. आणि बघा कसलं भारी टेक्स्चर आले. इतकं भारी ना, जसं की कुंदा असतो ना तसंच वाटायले. आणि मला तर बघताना असं इतका सुवास वगैरे छान आलाय. वाटायला लागले की वाटी चमचा घ्यावं आणि हे पटपट खाऊन टाकावं. तर आता इथं ना ही बर्फीचं म्हणजे मिश्रण जे आहे तर ते तयार झाले. मी 2 ताट घेतलेत मोठे मोठे, आणि त्याच्यावरती तूप टाकून घेतले सगळीकडे पसरून. थंडी भरपूर आहे त्यामुळं ना टाकलेलं तूप सुद्धा ते आळलंय बघा. आणि आता अजूनही माझी तब्येत तशी बरोबर नाही आहे. व्हिडिओमध्ये जेवढा बोललेला आवाज आहे तेवढा चांगला वाटतोय. मी व्हॉइस ओव्हर दिलेला आवाज थोडासा वेगळा वाटतोय. तर दोन्ही ताटांवरती हे मिश्रण घातले, आणि कोणत्याही वड्या असू देत, बर्फी असू देत, गरम गरम थापल्या तरच त्या व्यवस्थित आणि चांगल्या आखीव रेखीव कोरीव अशा पडतात. तर आता इथं इतकं मला भाजायला लागले, चटके लागायला लागले त्या कागदामधनं सुद्धा, पण तरी सुद्धा मी हे पटपट म्हणजे थापून घेणार आहे, कारण लगेच घट्ट व्हायलाच होतं हे. आणि तुम्हाला अगदी 2 मिनिटामध्ये 3 मिनिटामध्ये आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला असेल ना, 2-3 मिनिटं झाले त्यामध्ये एवढ्या वड्या बर्फी ह्या तयार होताना दिसत आहेत. पण अक्षरशः साधारण ना 45 मिनिटं तरी होऊन गेले. म्हणजे मी हे हलवत बाकीची कामं बरीचशीच केली. मग झाडाची फुलं तोडून आणणं असू दे, बाहेरचं थोडंसं अंगण साफसफाई करणं असू दे, किंवा आणि काय सकाळची जी छोटी मोठी कामं असतात ना ती करत करत मी असं ना कढईमधलं हे मिश्रण हलवत म्हटलं की गॅस ओट्यावरती जास्त वेळ थांबून नंतर करण्यापेक्षा कामाबरोबर काम होऊन जातं, म्हणून सकाळी केलं. फायनली सकाळी मी ह्या चिकाची बर्फीचं केलंय बघा. मस्त भरपूर वेळ लागला, अर्धा पाऊण तास तरी लागला असणार आहे. बाकीची सगळी कामं करत करत मी हे हलवत होते, आणि इतकं मस्त झाले. कलर तर जबरदस्त आलाय. थोडंसं थंड झालं की मस्त असे याच्या चौकोनी काप करून घेणार. झाले बर्फी तयार झालेली आहे, आणि आता हे ठेवणार आहे तिथं बाजूला, कारण थंड व्हायला थोडंसं वेळ लागणार आहे, आणि मग नंतर काढणार आहे. अजून मला बरीचशीच कामं आहेत, ते झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. बघा कसली भारी कलर, 1 नंबर झालाय. खुर्च्यांवर ठेवते.
थोड्या वेळानंतर दाखवते. खरवसचे काही आरोग्यदायी फायदे ऐका. खरवस हा म्हशीच्या पहिल्या घट्ट चिकापासून बनतो आणि शरीरासाठी अतिशय पौष्टिक मानला जातो. यामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. प्रसूतीनंतरच्या महिलांसाठी ऊर्जा पुनर्संचयी करण्यासाठी उत्तम आहे. शरीराला तग धरण्याची क्षमता वाढवणारा आहे, पचनास मदत करणारा आहे आणि चांगला एनर्जी बूस्टर म्हणून काम करतो. त्यामुळे लहान मुलांना तर खरवसच्या बर्फी वडी तुम्हाला अवेलेबल झाल्या तर नक्की करून द्या. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आणि हलका गोड पदार्थ आणि एकदम खुसखुशीत पदार्थ आपण बनवून देऊ शकतो. आता मी तर या खुसखुशीत छान अशा खरवसच्या बर्फी केलेल्या आहेत. आता यातला एक डबा भरून मी सुजितला सुद्धा देणार आहे त्याला खायला, कारण हा खरवस अशा पद्धतीनं वर्षातून एकदा किंवा 2 वेळा केला जातो. अलीकडं तरी हा 2 वर्षांमध्ये ना मी केलेलाच नव्हता, त्यामुळं आत्ता खूप छान पद्धतीनं थोडासा तामझाम आहे ह्या रेसिपीला. आणि अजून एक माझ्या चॅनलवरती ना खूप व्हायरल गेलेला ह्या रेसिपीचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर कमेंट वाचल्या तर प्रत्येकीलाच ही रेसिपी जमेल असं नाही. मी काही माझं कौतुक सांगते असं नाही आहे, कारण ना बऱ्याच वेळे ही रेसिपी फसली जाते. योग्य प्रमाण जर घेतलं तर ही रेसिपी खूप छान पद्धतीनं करता येते. बघू शकता किती छान अशा ह्या खरवसच्या बर्फी झालेल्या आहेत तयार, आणि टेक्स्चर आणि कलर तर अतिशय सुंदर झाला आहे. नक्की तुम्ही ट्राय करा हां. आणि ना त्या जुन्या व्हिडिओला माझ्या अजूनसुद्धा जर कोणी बघितलं तर छान अशा कमेंट येतात. तो व्हिडिओ तेव्हा खूप व्हायरल गेलेला, खूप मोठा व्हिडिओ झालेला. तेव्हा मला एडिटिंग जमत नव्हतं, त्यामुळे थोडासा लेंदी झाला आहे. आणि कमेंट बॉक्स त्या व्हिडिओचा सुद्धा नक्की तुम्ही चेक करू शकताय. खूप जास्त प्रमाणात त्या बर्फी मी बनवलेल्या, आणि अगदी योग्य प्रमाणाबरोबर जर केलं तर ह्या बर्फी पडतात. नाही प्रमाण जमलं तर बर्फी पडत नाही. तो असा ना भुगा भुगा असा होतो, बर्फी जमतच नाही. त्यामुळे यामध्ये योग्य प्रमाणात साखर वगैरे घातली तर छान अशा बर्फी तयार होतात. तर ही होती खुसखुशीत आणि टिकाऊ खरवस बर्फीची रेसिपी. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. पारंपरिक पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर नक्की एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.